मित्रांनो, सप्रेम जय भीम. भारतातील लोकशाही पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 मध्ये सखोल अभ्यास, अथक परिश्रम आणि येथील अत्यंत विषम सामाजिक, धार्मिक व भौगोलिक परिस्थितीचे परिशीलन करून भारताचे संविधान लिहिले आणि त्या क्षणापासूनच भारत हे लोकशाही प्रणित सार्वभौम असे राष्ट्र घोषित करण्यात आले. भारतातील स्वातंत्र्यपूर्वीची अत्यंत विषम सामाजिक स्थिती आणि तिच्या लोकसंख्येचा अफाट व्याप या दोन्ही बाबी लक्षात घेतल्या या देशातील प्रखर जातीभेद, पंथभेद, वर्णभेद, धर्मभेद, प्रांतभेद, भाषाभेद, येथील प्रस्थापित संस्थानिक जमीनदार आणि भांडवलदार, येथील निरक्षर जनता, अघोर अज्ञान, प्रखर रूढीप्रियता, अफाट दारिद्र्य, शास्त्र व चिकित्सा विमुखता आणि भारताचा 16 लाख चौरस मैलाचा अफाट विस्तार इतक्या परस्पर विरोधी आणि विघातक शक्ती येथे आपले डोके वर काढून विद्यमान असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रकांड पांडित्याने आणि निरंतर प्रयत्नाने सर्वसमावेशक असे संविधान लिहून या देशात खऱ्या अर्थाने लोकशाहीचे बीजारोपण केले आणि एका नव्या भारताचा जन्म झाला.